हानीच्या प्रकरणामधला आरोपी प्रफुल्ल लोढाच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल। पतीला नोकरी देतो असं सांगत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा स्वीकारला। हरिभाऊ बागडे यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत। सूत्रांची माहिती तर संसदेच्या बैठकीसाठी धनखड यांच्या जागी हरिवंश सिंह उपस्थित राहणार। कल्याणमध्ये खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडनं बेदम मारहाण। डॉक्टरांच्या भेटीसाठी थोडा वेळ थांबा असं सांगताच तरुणाकडनं लाथाबुक्क्यानं मारहाण। मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल। नाशिकच्या चौक मंडई परिसरात जुना वाडा कोसळला। वाड्याखाली 10 ते 15 वाहनं अडकल्यानं मोठं नुकसान। वाडा बंद असल्यामुळे जीवितहानी टळली। भारतीय हवाई दल सप्टेंबरपर्यंत MiG-21 लढाऊ विमानं टप्प्याटप्प्यानं बंद करणार। MiG-21 ची जागा आता स्वदेशी तेजस लाईट कॉम्बॅट विमान घेणार। संरक्षण अधिकाऱ्यांची माहिती।